आता याच्या पुढचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणू शकतो. त्याच्या डेरिव्हेटिव्ह मार्केट याचा अर्थ आहे इंडेक्स अँड स्टॉक्स, फ्युचर अँड ऑप्शन, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये फ्युचर ऑप्शन मार्केटसुद्धा म्हणू शकतो. हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे दोन प्रकारे काम करता येईल, एक इंट्राडे आणि दुसरं म्हणजे पोझिशनल. आता हे प्रोडक्ट कशासाठी आहे, काय आहे, हे पाहण्याआधी ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोडक्टचा समावेश होतो हे आधी पाहूया. जेव्हा आपण इंडेक्स फ्युचर किंवा इंडेक्स ऑप्शन असं म्हणतो, याच्यामध्ये साधारणपणे आत्ताच्या घडीला 3 इंडेक्स आहेत, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी, दॅट इज निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस. हे 3 इंडेक्स आहेत किंवा एका अर्थानं ग्रुप ऑफ कंपनीज म्हणू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉट साईज असतात आणि त्याच्या फ्युचर या प्रॉडक्टमध्ये आणि किंवा ऑप्शन या प्रॉडक्टमध्ये आपण काम करू शकतो. आता इथं आपण निफ्टी ऑगस्ट फ्युचर हे आहे, तर याचा आपण इथं चार्ट पाहिला. निफ्टी ऑगस्ट फ्युचरचा हा चार्ट आहे. इथं तुम्ही दोन्ही प्रकारे काम करू शकता. पहिलं आहे इंट्राडे ट्रेडिंग आणि दुसरं आहे पोझिशन ट्रेडिंग. आधी आपण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लॉंग ट्रेडचा ट्रेड बघूयात, जेणेकरून तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल. जसं मगाशी सांगितलं, या मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्यावर मला बायचा ट्रेड घ्यायचा आहे आणि हा ट्रेड मी इंट्राडेमध्ये स्क्वेअर ऑफ करणार आहे, म्हणजे आजच खरेदी करायची आहे आणि आजच विक्री करायची आहे. आता इथं पहिल्यांदा हे बघू की आपण याला आपल्याला भांडवल किती लागणार आहे. साधारणपणे 1,05,000 रुपयेपर्यंत आपल्याला भांडवल लागेल एका लॉटसाठी. या फ्युचर ऑप्शन मार्केटमध्ये तुम्ही लॉटमध्ये काम करत असता, त्याला एक एक्सपायरी डेट असते. तर इथं 1,05,000 रुपये भांडवल गुंतवून तुम्ही किती रुपये मिळवू शकला असतात ते पाहायचं आहे. एक चांगला ट्रेड बघू शकतो आपण, कारण जेव्हा तुम्ही प्रॉपर टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करून ट्रेड घेता, तुम्ही योग्य ठिकाणी घेतलेला ट्रेड तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो. आता ही कॅन्डल आहे, इथं दिवस सुरू झालेला आहे. दिवसाच्या पहिल्या कॅन्डलला ट्रेड घेणं शक्य नाही. तुम्ही या पॉईंटला घेतलेला ट्रेड ₹75 मुवमेंट झालेली आहे. आता निफ्टीचा जो ट्रेड आहे किंवा निफ्टीचा जो लॉट साईज आहे तो 50चा आहे. याचा अर्थ ₹75 जर तुम्ही मिळवताय तर 75 गुणिले 50 असं त्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे. साधारणपणे हा एक ट्रेड राहील. दुसरा ट्रेड आहे इथून 100 पॉईंटची जरी मुवमेंट आपण पकडली तर 100 पॉईंट म्हणजे याचा अर्थ तुम्हाला साधारणपणे 5,000 रुपये मिळू शकतात. निफ्टीची मुवमेंट दिवसामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 100 पॉईंटच्या आसपास किंवा त्याच्यावरही होऊ शकते. तुम्ही लॉंगचा ट्रेड घ्या, शॉर्टचा ट्रेड घ्या, 100 पॉईंटच्या आसपास जर मिळाले तर 5,000 रुपयांची तुमची अर्निंग होऊ शकते. याचा अर्थ 1,00,000च्या भांडवलामध्ये किंवा 1,05,000च्या भांडवलामध्ये 5,000 जर मिळवत आहे, याचा अर्थ दिवसाला तुम्ही 5% रिटर्न या प्रॉडक्टमध्ये मिळवू शकता. हे प्रोडक्ट जे आहेत हे हाय रिस्क हाय रिवॉर्ड प्रोडक्ट आहेत. जर तुमचा ट्रेड चुकला, कुठलंही नॉलेज न घेता फक्त भांडवल आहे या कारणास्तव जर या प्रोडक्टमध्ये तुम्ही ट्रेड घेतला आणि चुकीची एंट्री झाली तर एवढंच नुकसानसुद्धा तुम्हाला होऊ शकतं. त्यामुळे या प्रोडक्टमध्ये हात घालण्याच्या आधी प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय ट्रेड करू नयेत, नाहीतर मोठ्या नुकसान होण्याची शक्यता होऊ शकते. ठीक आहे. आता हाच ट्रेड आपण शॉर्ट सेलमध्ये बघूया. इथं पहा, आजच्या दिवसाला एक शॉर्टचा ट्रेड जनरेट झालेला आहे. 10 मिनिटामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये ही स्क्रिप्ट 90 पॉईंट हललेली आहे. मग ह्या मूव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या खाली जर मला ट्रेड घ्यायचा आहे, 100 पॉईंटची मुवमेंट झाली, 5 बार या म्हणजे 25 मिनिटामध्ये 100 पॉईंट मिळून गेलेले आहेत. निफ्टी, बँक निफ्टी किंवा फिन निफ्टी हे जे इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर लोक काम करतात. इकडं व्हॉल्यूमसुद्धा स्ट्रॉंग असतो, त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये तुमचं मॅक्झिमम टार्गेट तुम्हाला मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर तुम्हाला त्याचा फायदा हा होतो आहे की कमीत कमी भांडवलाचे तुमचे चांगले पर्सेंट रिटर्न तुम्हाला इथं अचीव होऊ शकतात. हे झालं
निफ्टी फ्युचर याच पद्धतीने बँक निफ्टी फ्युचर आहे, फिन निफ्टी फ्युचर आहे, त्या प्रमाणात त्याचे प्राइसेस वाढते. पण साधारणपणे तुम्ही तुमच्या भांडवलाच्या 5% जास्त सुद्धा रिटर्न इथं मिळवू शकता. आणि दोन्ही प्रकारे म्हणजे लॉंगचा ट्रेड घेऊनही आणि शॉर्टचा ट्रेड घेऊनही तुम्ही इंट्राडे फ्युचरमध्ये ट्रेड करून चांगले पैसे मिळवू शकता. आता हेच जर पोझिशनल ट्रेड करायचं झाला तर आपल्याला इथं पाहता येईल. साधारणपणे हा निफ्टीचा चार्ट आहे. इथं प्रॉपर ब्रेकआउट झालेला आहे अपर साईडला. तर इथं घेतलेली तुमची निफ्टीची पोझिशन साधारणपणे 3 दिवस निफ्टी अपट्रेंड होता. 350 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे. याचा साधा अर्थ मोर दॅन 15,000 तुम्ही पैसे मिळवू शकता 3 ते 3.5 दिवसामध्ये. भांडवल किती लागणार आहे तर भांडवल पहा इथं किती लागतंय. भांडवल 1,05,000च लागणार आहे. इंट्राडेमध्ये थोडंसं भांडवल कमी लागतंय, बाबा साधारणपणे 80-90 हजारच्या आसपास. आणि लॉंग टर्ममध्ये म्हणजे ओव्हरनाईट पोझिशन घेता तिथं तुम्हाला साधारणपणे 1,05,000च्या आसपास आता भांडवल लागतंय. तर 1,05,000 गुंतवून 3 दिवसामध्ये जर साधारणपणे 15% रिटर्न मिळत असतील तर ह्या प्रॉडक्टचा अभ्यास करणं तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. परंतु धोका एवढाच आहे, जर चुकीचे ट्रेड झाले तर एवढंच नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय टेक्निकल अनालिसिस किंवा प्राइस ॲक्शन या दोघांपैकी एकाचा तरी अभ्यास केल्याशिवाय या प्रोडक्टमध्ये हात घालणं धोक्याचं आहे. या प्रोडक्टची खासियत काय आहे, त्याच्यामध्ये काय काय असतं, लॉट साईज म्हणजे काय, एक्सपायरी डेट का असते, त्याचे लिमिट्स काय आहेत, सर्किट्स काय आहेत, हे सगळं आपल्या कोर्सचा भाग राहणार आहे. त्याच्यामध्ये याची पूर्ण माहिती घेऊन मग त्यामध्ये तुम्ही उतरला तर तुम्हाला चांगले पैसे मिळवू शकतात. हा इंट्राडे फ्युचर आणि पोझिशनल फ्युचरचा अभ्यास झाला. आता याच्याचमध्ये आणखी एक मोठं प्रोडक्ट असं आहे, ते प्रोडक्टचं नाव आहे ऑप्शन मार्केट. आता मी निफ्टी फ्युचर हे प्रोडक्ट एक्सप्लेन केलं. आता इथं आहे पहा निफ्टी ऑगस्ट 15,400 P. आता इथं भांडवल मला किती लागतंय लक्षात घ्या. तर साधारणपणे 2,000च्या आसपास मला भांडवल या प्रोडक्टमध्ये लागू शकतं. आता हे प्रोडक्ट थोडंसं टेक्निकली वेगळं आहे. याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस करायचं आहेच नो डाऊट, पण टेक्निकल ॲनालिसिस त्याच्या अंडरलाईन ॲसेटप्रमाणे करावं लागतं आणि हे पूर्णपणे शिकल्याशिवाय लक्षात येत नाही. आता इथं पहा, हा जो चार्ट तुम्हाला इथं दिसतोय, इथं अपर साईडचं जर मी ट्रेड घेतला इथं या बाय साईडला, तर इथून टॉप लागला साधारणपणे 49 रुपयांच्या आसपास, म्हणजे साधारण 50 रुपये जरी पकडले. पण भांडवल किती लागतंय लक्षात घ्या. ह्या ऑप्शन मार्केटमध्ये खासियत ही आहे, कमीत कमी भांडवलामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैसे मिळवू शकता. तर इथं त्याचं भांडवल बघा इथं किती लागलेलं आहे. साधारणपणे 48 रुपये 30 पैसे लो लागलेले. साधारणपणे 50 रुपयाला जर मी हा पी खरेदी केला असेल तर हा 50 रुपयाचा पी इथं गेल्यानंतर टॉप लागलेला आहे 99 रुपये 80 पैसे. जवळपास तो 100% वाढलेला आहे. आता 50 रुपयाचा निफ्टीचा पीई घेण्यासाठी भांडवल लागतं 2,500 रुपये. 2,500 रुपये गुंतवून तुम्ही 2,500 रुपये, याचा अर्थ 100% रिटर्न्स मिळवू शकता आणि तेही खूप कमी वेळामध्ये किंवा इंट्राडेमध्ये. याच प्रॉडक्टचं आणखी एक वैशिष्ट्य असं असतं, याच्यामध्ये एक्सपायरी जी आहे ती मंथली एक्सपायरी आणि वीकली एक्सपायरी असे 2 वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही काम करू शकता. एक्सपायरी डेच्या दिवसाचा जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला तर तिथं अत्यंत कमी म्हणजे अगदी 300-400 रुपये भांडवल गुंतवून सुद्धा तुम्ही 1,000 रुपयापर्यंत भांडवलावर रिटर्न मिळवू शकता. म्हणजे पर्सेंटेजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 100%, 200%, 300% असे रिटर्न्स ऑप्शन मार्केटमध्ये मिळू शकतात. कधी जर तुमचा त्याचा पूर्ण अभ्यास झाला असेल तर. कारण हे जे मार्केट आहे ते पूर्ण बाजूने जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत याच्यामध्ये हात घालणं हे पूर्णतः धोक्याचं आहे, लक्षात घ्या. पण इथं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला जर त्याचा पूर्ण अभ्यास झाला तर कमीत कमी भांडवलामध्ये तुम्ही चांगले रिटर्न मिळवून यामधून बाहेर पडू शकता. आता हे झालं इंडेक्स फ्युचर्स अँड इंडेक्स ऑप्शन. आता थोडंसं बोलूया
इक्विटी फ्युचर्स किंवा स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन. आता मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट काढते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा फ्युचर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा फ्युचर जर मला इंट्राडेला घ्यायचा झाला तर साधारणपणे 1,67,68,000 रुपये, म्हणजे साधारणपणे ₹2.25 राऊंड फिगर पकडू, ₹2.25 रुपयाच्या आसपास मला भांडवल लागेल. आणि तेच जर मी ओव्हरनाईट पोझिशन घेऊन ठेवणार असेल तर 2-2.25 लाखाच्या आसपास मला भांडवल लागणार आहे. आता इथं बघा, बायचा ट्रेड आहे. मगाशी जो इक्विटीमध्ये ट्रेड दाखवला तोच हा ट्रेड आहे, फक्त हा फ्युचर मार्केटशी संबंधित ट्रेड आहे. इथं SBIचा जो लॉट साईज आहे, इथं दिसतोय लॉट साईज, हा 1500चा आहे. याचा अर्थ SBIमध्ये 1 रुपयाची मुवमेंट झाली तर ट्रेडरला 1500 रुपयांचा प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर SBIच्या फ्युचरमध्ये 1 रुपयाचा प्रॉफिट मिळवू शकला तर 1500 रुपये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. इथं दाखवते मी ह्या कॅन्डलच्या टॉपला घेतलेला ट्रेड, इथं लागलेला आहे टॉप. साधारणपणे 7.5 रुपयांची मुवमेंट झालेली आहे. आपण 7 रुपये जरी मिळवले किंवा चला 5 रुपये जरी मिळवले तरी 15×75 7,500 रुपये मिळवू शकतात तुम्हाला $2.25 लाखाच्या भांडवलावर, आणि तेही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. इथं 7.5 रुपयांची मुवमेंट झालेली आहे. तर याचा अर्थ साधारणपणे 11,000 11,500च्या आसपास तुमचे रिटर्न झाले, तेही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. आजचाच याचा ट्रेड जो शॉर्ट सेलचा आहे तो जर आपण पाहिला, इथं शॉर्ट सेल याचा अर्थ आधी विकणे आणि नंतर खरेदी करणे. एखादी स्क्रिप्ट डाऊनफॉल होत असताना सुद्धा आपण पैसे मिळवू शकतो. तर इथं पहा, ही स्क्रिप्ट खाली पडत चाललेली आहे. इथं घेतलेला ट्रेड आपण या पॉईंटला एक्झिट झालो. इथं सुद्धा 7 रुपयाची मुवमेंट आहे, म्हणजे त्याच 2.25 लाखामध्ये तुम्ही 11,000च्या आसपास तुम्हाला रिटर्न मिळाले असते. ठीक आहे, हे झालं इंट्राडे इक्विटी फ्युचर्स. आता हेच मी जर पोझिशनल फ्युचर म्हटलं तर भांडवल 2-2.25 लाख रुपये लागेल. इथं जर मला प्रॉपर ट्रेंड कळतोय एखाद्या स्क्रिप्टमध्ये, आणि तो का आहे, अर्थात हा सिलेबसचा भाग आहे जे आम्ही शिकवणार आहोत. इथं पहा, एक प्रॉपर ब्रेकआउट झालेला आहे. या कॅन्डलवर घेतलेला माझा ट्रेड मॅक्झिमम या कॅन्डलपर्यंत असेल, म्हणजे तो त्याच दिवशी पण तुम्ही कव्हर करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही त्या ट्रेडमध्ये थांबू शकता. तर टॉप लागलेला आहे साधारणपणे ₹19.35 आसपास. ठीक आहे, राऊंड फिगर बोलू, 20 रुपये. 20 रुपये म्हटले तरी 30,000 रुपये, 2.25 लाख रुपये घालून तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये SBI सारख्या फ्युचरमध्ये काम करून 30,000 रुपये मिळवू शकता. म्हणजे इथं फायनली हाच विषय झाला की मोर दॅन 10% रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. हे अपर साईड झालं. ह्याच पद्धतीनं जर ही स्क्रिप्ट पडत आहे तर इथं पडत असताना सुद्धा शॉर्टच्या पोझिशन ज्या तुम्ही घेऊन ठेवू शकता, त्या पोझिशनमध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. इथं घेतलेला ट्रेड दुसऱ्या दिवशी आपण स्क्वेअर ऑफ केला, 15 रुपयांचा ट्रेड झालेला आहे. 14 रुपये जरी पकडले तरी 22-22.5 हजार रुपयांचं मुवमेंट झालेली आहे. भांडवल किती लागलं? 2.25 लाख रुपये. म्हणजे पुन्हा इथं तोच पॉईंट आहे की तुम्ही घातलेल्या भांडवलाच्या 10% रिटर्न्स कुठल्याही स्क्रिप्टच्या फ्युचरमध्ये मिळू शकतात, अर्थात ट्रेड बरोबर आला तर. कारण इथं सगळ्यात महत्त्व आहे की तुमचं टेक्निकल ॲनालिसिसचा स्टडी किती स्ट्रॉंग आहे, त्यानुसार तुम्ही घेतलेले ट्रेड हे सक्सेसफुल होणार की नाही हे ठरणार आहे. तुमचा स्टडी चांगला असेल तरच तुम्हाला प्रॉपर ट्रेड मिळणार आहेत, आणि त्या पद्धतीने तुमचं प्रॉफिट रेशो वाढत जाणार आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. हे झालं स्टॉक फ्युचर्सच्या बाबतीत. आता हाच स्टॉकचा फ्युचर आहे. SBIच्या बाबतीतच बोलूया आपण. आता इथं पहा, साधारणपणे मी इथं 410 रुपयांचा CE आणि 400 रुपयांचा PE काढलेला आहे. इंट्राडेच्या बाबतीत जर मी आज बोलायचं झालं तर इंट्राडेमध्ये आज ही स्क्रिप्ट चढलेली आहे. तर हा जो 410 रुपयांचा CE होता, हा जर मी अभ्यास केला तर इथं पहा, इथं घेतलेला CE या पॉईंटला जाऊन टेकलेला आहे. आता या पॉईंटला जी प्राईस आहे आणि त्याच्यासाठी लागणारं भांडवल जरासा अभ्यास करू. इथं पहा, या कॅन्डलला जर मी ट्रेड घेते तर साधारणपणे मला 3.5 रुपयाच्या आसपास हा मला CE मिळतो आहे. 3.5 रुपये याचा अर्थ रचूक 60 45 5,000 रुपयांच्या आसपास मला इथं भांडवल लागेल, आणि हे 5,000 रुपये गुंतवलेलं माझं भांडवल
जर माझे रिटर्न पाहिले या कॅन्डलला किंवा या कॅन्डलला जर आपल्याला एक्झिट व्हायचं आहे तर हा 6 रुपये 40 पैसे वर गेला. याचा साधा आणि सरळ अर्थ आहे याने मला 3 रुपये रिटर्न मिळवून दिले. 3 रुपये रिटर्न SBIच्या ऑप्शनमध्ये याचा अर्थ असा आहे की 1500 रुपये गुणिले 3 याचा अर्थ 4,500 रुपये. मला 5,000 रुपये भांडवल गुंतवून 4,500 रुपये रिटर्न एका दिवसामध्ये SBIच्या ऑप्शनमध्ये मिळवू शकतात. आता फ्युचर हे मार्केट जे आहे ते प्लेन मार्केट आहे. ऑप्शन मार्केटमध्ये बरेचसे कॅल्क्युलेशन्स आहेत. ऑप्शन मार्केट थोडंसं ट्रिकी आहे. दोघांमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे, फ्युचर मार्केटमध्ये थोडंसं भांडवल लागतं आहे, पण टेक्निकल ॲनालिसिस तुमचं स्ट्रॉंग असेल तर थोडं भांडवल जास्त घालून 10% रिटर्न्स तुम्ही आरामात मिळवू शकता. भांडवलाची जर कमतरता असेल तर ऑप्शन मार्केटचा चांगला अभ्यास करून प्लस थोडंसं टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास करून तुम्ही तिथं कमीत कमी भांडवलात मॅक्झिमम रिटर्न म्हणजे तुम्ही अगदी 80-90-100% रिटर्नसुद्धा तुम्ही मिळवू शकता. मुद्दा एवढाच आहे की तिथं अभ्यास थोडासा जास्त करावा लागतो, कारण स्वाभाविक आहे तुम्हाला कमीत कमी भांडवलामध्ये जर मॅक्झिमम रिटर्न मिळवायचे असतील तर तुम्हाला ह्या प्रॉडक्टचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही फ्युचर आणि ऑप्शन मार्केट याचा स्पेशल कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये दोन्ही प्रॉडक्टचे म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन या दोनही प्रॉडक्टची सखोल माहिती आम्ही देणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस सहित. ओके, थँक्यू.